पशु कशासी वाढीला चटविने नेला कैसा नाही. महाराज त्यांना पशु म्हणतात. या भक्तीचे 3 प्रकार असतात. पहिली भक्ती संतांचा संग करावा. तुम्हाला कळतंय ना माझं? पहिली भक्ती संतांचा संग करावा. दुसरी भक्ती कीर्तन किंवा कथा ऐकण्यात ते बोर का असेना पण ते मनाने ऐकावं, सातत्याने ऐकावं, प्रेमाने ऐकावं. हेच खरी थोर भक्ती आहे. आणि तिसरी भक्ती म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासोबत आपण ज्याच्या कुणाच्याही पाया पडाल त्याच्या आपला गुरु समजून पडाल. हीच खरी थोर भक्ती आहे आणि ही देवाला आवडत असते. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगू करी, 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 असोनी संसारी जीवे वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता मला सांगा, जसं नाव असते आणि ती पाण्यात तरंगत असते, पण जर का तिच्यामध्ये कुठून तरी नदीचं पाणी आलं तर ती नाव पाण्यात बुडते. बुडते का नाही? बुडते. तसं मी तुम्हाला सांगते, भक्ती ही नाव असते आणि ही पाण्यामध्ये तरंगत असते, पण जर का तिच्यामध्ये कुठून तरी संसार रूपी पाणी जर का आलं तर ती भक्ती बुडत असते. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माळते ध्याता, तत्वता ती नाव. जगद्गुरु तुकोबारे सांगत असतात, हा जो संसार आहे आपण तो त्या भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केला पाहिजे, त्यांना वाहिला पाहिजे. पण काही लोक असं करत नाही. सतत म्हणत असतात, ही माझी पत्नी, हे माझे पोरं, ही माझी पत्नी, हे माझे पोरं, पण ते आपल्याला कामी येत नाही. तुकडोजी महाराज प्रमाण देऊन म्हणतात, तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. हरिनाम घे माया सारी सोडून दे, हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावणी शिवाला करतो ठाई ठाई, या संसाराबाई, 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 या संसाराबाई. तरी सुद्धा काही लोक ऐकत नाही. तर महाराज म्हणतात, तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात
ठाई ठाई या संसारा पायी, या संसारा पायी. असं तुकडोजी महाराज आपल्याला सांगत असतात, तरी सुद्धा काही लोक ऐकत नाही. माऊली ज्ञानोबाने सांगत असतात का आपली मागच्या जन्माची कुठली तरी पुण्याई असेल तरच आपल्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव येत असेल, अन्यथा त्या भगवान परमात्म्याचं नाम स्मरण करायला खूप पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि हेही प्रमाण तुम्हाला पटत नसेल तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. देवाला विठ्ठल कृपा केली, 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 देवाला विठ्ठल कृपा केली. बहुजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपल्याला जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायची इच्छा जर का झाली ना तर असं करायचं का तो आपल्याला प्रसन्न झाला पाहिजे. नाहीतर नामस्मरण एकीकडे चिंतन एकीकडे, याला काही अर्थ उरेल का? नाही. जर तो भगवान आपल्याला प्रसन्नच होणार नाही तर भक्ती करून काही अर्थ आहे का? तर नाही. आपल्या मनातील भाव एवढा शुद्ध ठेवायचा का तो भगवान परमात्मा आपल्याला कुठेही येऊन कुठल्याही स्वरूपामध्ये येऊन दर्शन देईल. अन्यथा तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे साधना, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे साधना, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे साधना, देव कोठे आहे साधना, देव कोठे आहे साधना. आषाढ कार्तिकी एकादशीला संत येती देवा तुझ्या दर्शनाला, साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला, आषाढ कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला, साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे साधना, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे साधना.
शुद्ध नाही तुझी भावना देवा तुझे सागरा देवा तुझे सागरा आहे सागरा शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना. आपली भावना शुद्ध नसते आणि आपण म्हणतो देव तर आहेच नाही. असं होते का? नाही, देव असतो पण आपल्याला आपल्या मनातील भावना शुद्ध करावी लागते. त्यावेळी तो रामप्रभू आपल्याला येऊन भेट देत असतो. बरं, तर मग देवाला कुठल्या प्रकारची भक्ती आवडते आणि आपण कुठल्या प्रकारची भक्ती करावी आणि कुठल्या प्रकारची भक्ती करू नये हे तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणी सांगतात. हेची थोर भक्ती आवडती देवा 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 संकल्पाली माया संसाराची देविले आनंद देविले रहावे देविले आनंद देविले रहावे संकल्पाली माया संसाराची संकल्पाली माया संसाराची देविले हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. चला तर मग तुम्हाला एक दृष्टांत देते आणि या दृष्टांतामध्ये अयोध्या इथे साधू संतांची सभा भरत असते आणि त्या सभेमध्ये विषय असतो देव मोठं का देवाचं नाव मोठं. हा दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. त्या सभेमध्ये विषय असतो देव मोठा का देवाचं नाव मोठं. हे ऐकतात नारदजी. नारदजी हे ऐकल्यानंतर नारदजी येऊन भेटतात हनुमंतरायांना आणि त्यांना येऊन सांगतात उद्या आपल्या अयोध्येमध्ये भली मोठी सभा आहे. त्यामध्ये देव मोठं का देवाचं नाव मोठं या विषयावरती चर्चा आहे. तर तुम्हाला तिथे यायचं आहे. हनुमंतराय बिचारे साधे घोडे असतात. ते कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या सभेला जातात. सभेमध्ये रामप्रभू येतात, लक्ष्मण दादा येतात, सीता माता येते, सर्वजण येतात. वसिष्ठ ऋषी येतात. एवढे नाही तर मोठे मोठे साधू संत येतात. त्यावेळेस नारदजी आल्या आल्या हनुमंतरायांकडे येतात आणि हनुमंतरायांना येऊन म्हणतात तुम्हाला सभेमध्ये बसलेल्या सर्वांच्या पाया पडायच्या आहे पण वसिष्ठ ऋषी यांच्या पाया पडायच्या नाही. रामप्रभूच्या पाया पडायच्या, लक्ष्मण दादाच्या पाया पडायच्या, सीता माताच्या पाया पडायच्या. एवढंही नाही तर कोणीही असू दे, कोणीही त्याच्या पाया पडायच्या पण वसिष्ठ ऋषींच्या पाया पडायच्या नाही. हनुमंतराय काय महादेवासारखे घोडे असतात. नारदजीने सांगितल्याप्रमाणे ते सर्वांच्या पाया पडतात पण वसिष्ठ ऋषींच्या पाया पडत नाही. आणि आता नारदजी कसं आहे दोघीकडून तबले असतात ना, तबले दोघीकडून ठोकत असतात. आता इकडून येतात आणि वसिष्ठ ऋषींना येऊन सांगतात तुमचा भर सभेमध्ये अपमान झाला. एवढा घोर अपमान झाला त्या रामप्रभूच्या भक्ताने हनुमंताने सभेमध्ये सर्वांच्या पाया पडल्या हो पण तुमच्या पाया पडल्या नाही. तर वसिष्ठ ऋषींना इकडून आग लावायचे कामं करतात. मग वसिष्ठ ऋषींना राग येतो, संताप येतो. मग वसिष्ठ ऋषी रामप्रभूकडे जातात आणि त्यांच्याकडे जाऊन काय करतात तर त्यांना जाऊन म्हणतात तुझा भक्त हनुमंत याने माझा भर सभेमध्ये अपमान केला, याला शिक्षा मिळायला हवी. आता मग शिक्षा काय द्यायची? आता रामप्रभूचा सुद्धा तो आवडता भक्त
रामप्रभूला सुद्धा विचार लागला की हनुमंताने असं कसं केलं. शिक्षा काय द्यायची विचार होतो. त्यावेळेस नारदजी हळूचकर म्हणतात देहदंडाची. म्हणजे आग पण लावायची आणि विझवायला पण जायचं नाही, दोघीकडून आग लावायची. नारदजी म्हणतात देहदंडाची. त्यावेळेस हनुमंतरायांना टेन्शन येतं का आपली काही चूक नसताना आपल्याला देहदंडाची शिक्षा मिळणार. तरी सुद्धा हनुमंतराय रामप्रभूचं वाक्य असते म्हणून देहदंडाची शिक्षा जी असते ती स्वीकारायला तयार होतात. मग जाहीर होते का उद्या शिरसोली गावाच्या बाजूला शर्वरी नदीवरती हनुमंतराय यांना देहदंडाची शिक्षा मिळणार आहे. तरी सर्व शिरसोलीच्या लोकांनी पाहायला जायचं नाही. खरंच जाणार की काय, जायचं नाही बरं. तर मग असं म्हणतात देहदंडाची शिक्षा होणार आहे. तर मग उद्याचा दिवस उजाडतो. सर्व अयोध्यातील लोक शर्वरी नदीवरती येतात आणि तिथे आल्यानंतर बघतात तर काय हनुमंतराय येऊन जमिनीवरती बसलेले असतात. आणि नारदजी आता हनुमंतरायाकडे जातात आणि त्यांना जाऊन म्हणतात तू एक काम कर म्हणे, काहीही करू नको, तुला माझ्यामुळे शिक्षा मिळते ना, तर तू फक्त शेवटचं नाम घे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम हे तू नाव घेत चल, बाकी काही करू नको आणि तिथे आरामात बस, बाकी मी आहे. हनुमंतराय म्हणतात तू आहे म्हणूनच तर माझी इथपर्यंत फजिती झाली आणि तू म्हणतो मी आहे. तरी सुद्धा हनुमंतराय काही न बोलता जमिनीवरती बसतात आणि आपल्या रामप्रभूच्या नामाचा नामघोष चालू ठेवतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं चालू ठेवतात. आणि असं चालू ठेवल्यानंतर रामप्रभू येतात, वसिष्ठ ऋषी येतात आणि वसिष्ठ ऋषी रामप्रभूला आज्ञा करतात का तू तुझ्या धनुष्यातील बाण सोड आणि हनुमंतरायाचा एका बाणेमध्ये मृत्यू कर. त्यावेळेस रामप्रभू सुद्धा बाण सोडतात, पण हनुमंतरायांना एकही बाण लागत नाही. का लागला नसेल तर कारण त्यांच्या मुखामध्ये कोणाचं नाव होतं, रामप्रभूचं नाव होतं. तर मग साक्षात देव आला आणि देवाने हनुमंतरायाचं वाईट करायचं बघितलं. झालं का तसंच मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण असेल, छोटंसं का असे ना राम नाव जरी असेल, नाम घेतवा या गेला, 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 नाम घेतवा या गेला. हरेचा कोणी आय केला, हरेचा कोणी आय केला, हरेचा कोणी आय केला, हरेचा कोणी आय केला, हरेचा काका विनतो मासे, काका विनतो मासे, काका विनतो मासे, काका विनतो मासे. हरेचा कोणी आय केला, हरेचा कोणी आय केला, हरेचा कोणी आय केला, हरेचा कोणी आय केला. ऐकला सागर तो माझे पधारणे चला, सागर तो माझे पधारणे चला. आपला विषय काय होता, कारण हनुमंतरायाच्या मुखामध्ये कोणाचं नाव होतं तर त्या देवाचं. आणि साक्षात ते रामप्रभू आले आणि त्यांच्यावरती बाण सोडला, पण त्यांना बाण लागला नाही. याचं कारण त्यांच्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं, यावरून कळतं देवाचं नाव होतं. तसंच मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाम असेल तर तो भगवान परमात्मा जरी आला आणि त्याने म्हटलं का हे यांचं वाईट करा, तुमचं नाही, म्हणजे यांचं वाईट करा तर करू शकत
नाही. कधी तो भगवान जरी आला तरी आपलं वाईट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं ना आपल्याला सर्वांना. आता घरी गेल्यावर कराल का तुम्ही? कराल का? होतं म्हणताय, पण ठीक आहे, घरी गेल्यानंतर कराल तेव्हा कराल. पण मी आता जे मी म्हणेल ना ते माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. म्हणाल का सर्वजण? म्हणाल? आवाज म्हणाल? ठीक आहे, मग माझ्या मागे म्हणा. मुक्ताबाई मुक्ताबाई. वाजवू नका, वाजवू नका. मुक्ताबाई मुक्ताबाई. आवाज. मुक्ताबाई मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई. योगमाया मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई. श्री संत मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई. मागच्या बाया म्हणत नाही. हेही नाही म्हणायचंय तुम्हाला. हा विनोदाचा भाग आहे, सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल. आता मी असा हात दाखवल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? बाया. तुम्हाला तर फुल परमिशन आहे. तुम्ही काय म्हणाल? बाया. मी असा हात दाखवल्यानंतर काय म्हणाल? बाया. मला सांगा, घरात मेणबत्ती कोण लावते? माणसं किती काळजी पडले बिचारे. सांगा, तुम्हीच सांगा. जाऊ द्या. घरात मेणबत्ती कोण लावते? घरात अगरबत्ती कोण लावते? आवाज नाही येत आहे, आवाज येऊ द्या. घरात मेणबत्ती कोण लावते? हा. घरात अगरबत्ती कोण लावते? घरात गॅस कोण पेटवते? घरातील कचरा कोण झाडते? घरातील शेगडी कोण पेटवते? एका घराचे 2 घरं कोण करते? खरंच करतात काही करते लोक. करतात नाही? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही काही लोक महाराज मंडळींना सुद्धा सोडत नाही. एक वेळेस काय झालं ऐका. मला कीर्तनासाठी फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना म्हटलं कधीची तारीख आहे, तर त्यांनी सांगितलं हे तारीख आहे आणि तुम्हाला कीर्तनाला यायचंच आहे. यायचंच आहे. मी म्हटलं दादा खरंच जमणार नाही. ते म्हणत यायचंच आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. इथलं नाही, बाहेर गावचा विषय बरं का. मग मी दिली त्यांना कीर्तनाची तारीख. कीर्तनाची तारीख दिली. मग ती तारीख होती काहीतरी 25, मागच्याच महिन्यातली होती वाटतं. 25 तारीख होती. त्यांनी कीर्तनही घेतलं. त्यांनी मला विचारलं का ताई तुमचं पत्रिकामध्ये नाव काय छापायचं? जसं याच्यात नाव काय छापायचं? मी म्हटलं आता माझं नाव सर्वांना माहितीच आहे, तुम्हाला आवडेल ते छापा, फक्त पुढे हबप लावा, बस झालं. ते म्हणाले नाही मजा नाही येत, काहीतरी चांगलं सांगा. आता चांगलं काय सांगायचं? मी म्हटलं कीर्तन केसरी टाका, नशीन बी येत तरी बी टाका. ते म्हणाले नाही मजाच नाही येत. म्हटलं आता यांना नाव काय सांगावं? मग मी शेवटी म्हटलं टाका तुमच्या मर्जीने. मग त्या दिवसानंतर मी काही त्यांना कॉल कधी केला नाही आणि त्यांच्याशी बोलल्या गेलं नाही आणि त्यांचाही कधी कॉल आला नाही. मग आम्ही डायरेक्ट शेवटी कीर्तनाला गेलो 25 तारीखला मागच्या महिन्यात. कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर तिथे माझं कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यानंतर कीर्तन रंगात आलं आणि कीर्तन झाल्यानंतर शेवटी आपले आभार व्यक्त करायचे असतात 10 मिनिट. मग आभार व्यक्त करायचे असतात आणि मीही आभार व्यक्त करायला निघाले आणि आभार व्यक्त करत असताना मी सांगितलं आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली आहे. हे माझं भाग्य आहे. तुमच्या गावचे लोक म्हणजे शिकेल सवरेल भुकेल नाही, शिकेल आहे, सवरेल आहे, सर्व आहे. मी असं त्या गावाचं कौतुक केलं. पण ज्या वेळेस मी असं बॅनर असते ना ते असं खोलून बघितलं त्यावेळेस माझं नाव लिहिलेलं होतं हरे भक्तपरायण श्री वैकुंठवासी कल्याणीताई वारी अंतुर्लीकर. मी म्हटलं अरे मी तर जिवंत आहे आणि यांनी वैकुंठवासी टाकलं. मला एकदम धक्का बसला. हृदयविकाराचा झटका येता वाचला. मी त्यांना म्हटलं मी आताच वैकुंठवासी झाली असती. पण त्यांना मी विचारलं का हो दादा जिवंत असताना तुम्ही वैकुंठवासी टाकता याचं कारण काय? या वैकुंठवासी
म्हणे कीर्तनात बोंबलून सांगतात, अशा भाषेमध्ये म्हणता बरं ते. तुमचे महाराज लोक म्हणे कीर्तनात बोंबलून सांगत असतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. वैकुंठवासी आलो याची कारणासी. वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले दास भावे वर्ताया, दास भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग, लाडू राणी भरले जग. लाडू संतांचे मार्ग, लाडू राणी भरले जग. बोलिले दास भावे वर्ताया, दास भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग, लाडू राणी भरले जग. लाडू संतांचे मार्ग, लाडू राणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. तर खरं सांगा, हे प्रमाण कोणाचं आहे? मी घरी तयार केलं का? नाही, हे प्रमाण जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. आणि ते प्रमाण देत असताना ते समजता यांनीच म्हटलं. असे काही काही हुशार लोक आयुष्यामध्ये येत असतात, पण त्यांना आपल्याला विसरून पुढे जायचं असतं. चला तर मग पुढे जाऊया. पुढे जात असताना एक तुम्हाला विचारते प्रश्न, मला सांगा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वयाच्या कितव्या वर्षी लिहिली? जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत पुढे कीर्तन होणार. खुशाल नाही म्हणताय बा. सांगा, वयाच्या कितव्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी? 16व्या. तुमचं काय म्हणणं आहे? सचिन महाराज 16व्या. बरं ठीक आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. ऐकताय ना? ऐका बरं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण वयाच्या 16व्या वर्षी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना वयाच्या 16व्या वर्षी केली. अहो नवे तर त्यांनी तोरणागड वयाच्या 16व्या वर्षी जिंकला बाबा. किती वयाच्या? आणि आजकालची पोरं म्हणतात 16वं वरीस धोक्याचं व 16वं वरीस. काय मस्त वाजवतात. कसं काय धोक्याचं 16वं वरीस? हे काय आधीपासून संत आले होते का? नाही. का पोटातून जन्माला घेऊन आले होते त्यांचे गुण? नाही. त्यांनी आल्यानंतर शिकले ते. आणि लोक म्हणतात 16वं वरीस. इकडचे म्हणतात का? माहिती नाही, असं गाणं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. एवढंही नाही तर तुम्हाला सांगते, या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा नाही. याचं कारण खूप भलं मोठं आहे. याचा एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. भजन करा आधी, मग तुम्हाला दृष्टांत सांगते. विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत असा आहे, एक वेळेस एक सुंदर